प्रेज द लॉर्ड. मी जॉयस चांदेकर प्रथम परमेश्वराचे उपकार मानते की त्याने डेव्हिड कुटुंबियाला आम्हाला ही संधी दिली आणि EPF ग्रुप, इमॅन्युअल प्रेयर फेलोशिप या ग्रुपने आम्हाला ही ख्रिस्त जयंतीची नाटिका सुरुवात करण्यास संधी दिली. आणि आता मी सगळे आयोजक EPF ग्रुपचे वंदनाताई, अरविंददादा थोरात आणि पास्टर बाळासाहेब आहिरे यांचे आभार मानते. आणि तुम्ही सगळे जे आमचं हा छोटासा प्रोग्राम पाहण्यास आला आहात त्यांचे मी आभार मानते. आज ही लहान मुले आपल्या समोर एक छोटीशी नाटिका सादर करणार आहेत. त्यांना पण वेळ मिळाला नाही, परीक्षा चालू होत्या वगैरे, पण त्यातही त्यांनी खूप कोऑपरेशन दिलं आणि प्रॅक्टिसला आले, म्हणून मी थँक्यू चिल्ड्रन. आता मी पात्र परिचय करून देते एकेकाचा. एरियाला ही योसेफचा रोल करत आहे, इवा ही मारियाचा रोल करत आहे, अशर हा मेंढपाळ आहे, डबल रोल आहे ह्याचा, कारण आम्हाला मुलं कमी होती तर हा मेंढपाळ आणि नंतर हा घर मालकाचा रोल सुद्धा करत आहे. रायन हा स्पेशल चाइल्ड आहे, रायन सुद्धा डबल रोल करत आहे की एकदा तो मेंढपाळ आहे आणि नंतर रखवालदार म्हणून येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा एक मंदबुद्धीचा मुलगा आहे आणि संडे स्कूलमध्ये टीचर त्याला काय रोल देते तर टीचरने त्याला एक वाक्य शिकवलं आणि तो कसा बोलतो आपण ऐकूया आता. पर्ल आणि जोसेफ हे दोघं देवदूतांचा रोल करते. थँक्यू चिल्ड्रन. सो वी कॅन स्टार्ट द प्ले नाव. आता आम्ही सादर करीत आहोत एक छोटीशी नाटिका. नाटिकेचं नाव आहे हे बाळ आहे तरी कोण. आहे तरी कोण. संडे स्कूल टीचर ख्रिस्त जयंतीचा कार्यक्रम बसवण्यात मुलांमध्ये व्यस्त आहेत. सगळी मुले खूप आनंदी दिसतात. टीचर एकेकाचे नाव घेऊन त्यांना वेगवेगळे उभे राहण्यास सांगते. पण एक मुलगा तेथे उभा आहे आणि टीचरचे त्याच्याकडे लक्षच जात नाहीये. त्याचे नाव कधी घेईल म्हणून तो खूप उत्साही आहे, पण टीचरचं तरीही लक्ष नाही जात आहे. अरे हो, हा तर आपला रायन हा एक चॅलेंज चाइल्ड, मंदबुद्धी आहे, पण तो खूप प्रेमळ आणि समजदार मुलगा आहे. रायन एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याला या नाटिकेत टीचर रोल देईल का हे आपण बघूया नाटिकेमध्ये. तू छोटासा रोल करशील ना. हो टीचर. तुला फक्त एवढंच बोलायचंय, धिटाईने न घाबरता. जे कोणी तुला जागा मागायला येतील ना तर तू एवढंच म्हणायचं की नाही, इथे जागा नाही. कसं बोलशील. नाही, इथे जागा नाही. हो, व्हेरी गुड. परत बोलून दाखव. नाही, इथे जागा नाही. व्हेरी गुड रायन. गो. प्रथम मेंढपाळास ख्रिस्त जन्माची सुवार्ता कशी देण्यात आली हे पाहूया आपण. लय कडक थंडी पडलीये ना आज. वय लई थंडी वाजतीये. चल आपण काड्यांची शेकोटी करूया. चल चल. अरे कोण आले तिकडे. कुत्रे भुंकत काय. लांडगा बिंडगा आले की काय. अरे काय नाही, वाटसरूवर भुंकत असतील कुत्र. अरे हा तर आपल्या ठिपक्या मेंढ्याचा आवाज आहे. त्याला भूक लागली की काय. अरे काय तो ठिपक्या दिवसभर खात असतो, खाऊन खाऊन पोट दुखत असेल त्याच. ऐकली का ती भविष्यवाणी. ते कोण देवाचे लोक यशिया निर्मया ते बोलत होते की या जगात एक मसीहा उद्धार घेणार आहे. तो आपल्या सर्वांचा उद्धार करणार आहे. हो, मी बी ऐकली आहे कुठं. तो आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणार आहे. तो आम्हाला धैर्य देणार आहे.  तो आम्हावर दया करणार आहे.   तो आम्हावर दया करणार आहे.
असंच लवकर होऊ दे देवा. हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, हा 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 हालेलुया, आमेन. Don't be afraid. Don't be afraid. We bring you the most joyful news ever announced, and it is for everyone. Yes, the Lord, the Messiah, the Savior, has been born tonight in Bethlehem. But how will you recognize it? You will find a baby wrapped in a blanket lying in a manger. Ha 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 hallelujah, ha 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 hallelujah, amen. अरो काय बोलून गेले ते देवदूत? अरे आता तर आपण बोलत होतो. अरे आज म्हणजे आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मणार आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे, म्हणजे आपला राजा आहे. तो आपल्या पण बाळ ओळखायचे कसे? तर एक बाळ कापडात गुंडाळून गव्हाणे ठेवलेले असतात, ते आपल्याला भेटणार. चल आपण ते गोठा शोधूया. चल आपण पहिले ते मेंढर घरी सोडून येऊया. बघूया तरी हे बाळ आहे तरी कोण. आतापर्यंत बघितलं तुम्ही किती सुंदर नाटिका आहे ही. या गावातील एक बोर्डिंग लॉजिंग म्हणजेच वसतिगृह. रायन तिथे रखवालदार म्हणून उभा आहे. हे बघ, आज मी खूप खुश आहे कारण आपल्या लॉजच्या सगळ्या खोल्या हाऊसफुल, म्हणजे पैसाच पैसा. हे बघ, आता मी आज जाते पैसे मोजायला. तू इथेच थांब आणि तुला माहितीच आपल्याकडे जागा नाहीये, तर तू जे पण येईल तर त्यांना बोल इथे जागा नाही, ठीक आहे? काळा कुट्ट अंधार, फक्त रात किड्यांचा आवाज ऐकू येत आहे. हो, पण हे काय? हळूहळू टापांचा आवाज आणि त्याबरोबर कुणाचा तरी कन्याचा आवाज. काय दिसतंय बरं? एक स्त्री गाढवावर बसलेली आहे आणि एक पुरुष तिच्या सोबत आहे. मेरी, जरा धीर धर. बघ बघ, तिथे मंद असा प्रकाश दिसतोय. चल आपण तिथे जाऊया. मी योसेफ आणि ही मरिया. आम्हाला इथे राहायला जागा मिळेल का हो? नाही, इथे जागा नाही. हिला खूप त्रास होत आहे हो. कृपा करून आम्हाला इथे राहायला जागा द्या. नाही, इथे जागा नाही. अरे काय बोलणे चालू आहे तिकडे? साहेब, आम्ही तो नाझरेतून आलो आहोत आणि प्रवासामुळे खूप थकलो आहोत. आणि ही माझी पत्नी मरिया. तिला खूप त्रास होत आहे हो. कृपा करून आम्हाला इथे राहायला जागा द्या. नाही, इथे जागा नाहीये. जा तुम्ही पुढे जाऊन बघा. चल मरिया. लावून घे. मेरी थांब. मी तुला माझ्या खोलीत जागा देतो. ऐकलत का तुम्ही? रायन हा मेरीला त्याच्या खोलीमध्ये जागा देत आहे. त्याने म्हणजेच येशू बाळाला म्हणजे ख्रिस्ताला त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा जागा दिलेली आहे. रायन, ऐक, जा तू आपल्या गायचा गोठा रिकामा कर आणि ह्यांच्यासाठी तिथे जागा बनव. चला. रायन खूपच आनंदित दिसतोय. माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. कारण त्याच्या दासीकडे त्यांनी पाहिलं आहे. पहा, आता सर्व पिढ्या मला धन्य म्हणते.
प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाप हा अहो मालक, बघा बघा काय झालंय, काय चमत्कार झालाय. आपल्या गोठ्यात प्रचंड उजाड पडला आहे आणि मधुर गीतांचा आवाज येत आहे. चल चल बघूया काय चमत्कार आहे. हे बाळ आहे तरी कोण?